नमस्कार मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही करणार आहे वडापाव. तर बघा काय करते, कशी करते. पहिला बटाटे सोलून घेतले, शिजवून घेतले होते मी. मग अशीच कुकर लावला होता, तर शिजवून घेतले. सकाळची खूप गडबड चालली, 11:15 वाजले आणि पोरींना 12 वाजता जायचं आहे, पण त्यांना वडापाव खायचे होते म्हणून मी गडबडीत म्हणजे करते वडापाव. आणि मी शिजवून घेतले बटाटे, आता सालं काढून घेतली. त्याला लागणारा मसाला पण मी तयार करून घेतला आहे, म्हणजे आलं लसूण हे सगळं वाटून घेतलं आहे, मिरची टाकून सगळं. आता हे बघा बेसन पण करून ठेवले, म्हणजे पूर्व तयारी सगळी मी करून ठेवली ऑलरेडी. तर आता गॅसवर कढई ठेवते आणि भाजी बनवून घेते. तर गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात चमचाभर तेल टाकलं, म्हणजे एवढं नाही, थोडंसं अर्धा चमचा. त्याच्यानंतर त्याच्यात जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, परत तो वाटलेला मसाला, हळद आणि मीठ सगळं टाकून हलवून घेतलं. मग टाकले बटाटे कुस्करून, एक असे कुस्करून बटाटे टाकले. नंतर भाजी तयार केली आणि पटपट कढई ठेवली. मग तेल गरम केलं. ह्यांना एका साईडला सांगितले मला वडे करून द्या, फक्त गोल म्हणजे बनवून द्या, आणि मग मी बेसनमध्ये टाकून तळून घेईन, कारण खूप गडबड आहे सकाळची. ह्यांना म्हटलं थोडी मदतीला या, कारण ऐन वेळेला सुचलं. तर गडबडीत वडापाव झालेले आहेत. तर असं माझं सकाळचं रुटीन आहे. सकाळी उठायचं, पोरींचे डबे करायचे, पोरींना शाळेत सोडायला हेच जातात. पण आता आमच्या घरी वडापाव सगळ्यांना आवडतात, बाहेरून खातात आणून, पण शक्यतो घरी बनवले तर पोटभर पण खाता येतं. आणि शाळेत पण पोरी पटपट करून घेतलं आणि सगळं रेडी केलं. ह्यांनी टिफिन भरतायत, हे पाठीमागं दिसत असतील, हे पोरींचे टिफिन भरतायत आणि मला मदत पण करतायत. आणि मग पोरींना शाळेत सोडून आले. पुरती एवढंच. थँक्यू. करून मागताय या मंडळी वडापाव खायला.